ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करतच आहोत. आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवं. त्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा. विशेषतः ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावा आणि त्याची काळजी घ्यावी. महापालिकेनं त्याप्रमाणे उपक्रम आखावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. ठाणे महापालिकेच्या वतीनं कॅडबरी जंक्शन नजीक रेमंड कंपनीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या 14व्या झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचा समावेश असलेल्या वृक्षवल्ली 2025चं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ठाणे महापालिकेनं 1 एकरच्या क्षेत्रात सेंद्रिय भाजीपाला पिकवावा, नागरिक तेथे भेट देतील, खरेदी करतील अशा प्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरेल असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त सौरभराव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील आदीही उपस्थित होते. या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट, झाडे, फुले यांची पाहणी केली. खास वातानुकूलित कक्षातील विशेष रोपं आणि फुलं यालाही त्यांनी भेट दिली. भात शेती, गावातील घराची प्रतिकृती, भाजीपाला विभाग, औषधी वनस्पती विभाग, विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र, विविध प्रकारचे स्टॉल्स यांचीही त्यांनी पाहणी केली. निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. ठाणे महापालिकेनं गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात 1.5 लाख झाडं लावली. यावर्षी ती संख्या 2 लाखावर न्यावी. पुढील वर्षी आणखीन वाढवावी असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. बांबू लागवड, ऑक्सिजन पार्कचा विकास, तलावांचं सुशोभीकरण यावरही महापालिका लक्ष देत आहे. जोगीला तलाव पूर्ववत करण्याचं काम 70% झाले, तर उर्वरित काम लवकर पूर्ण करून भरावाखाली गेलेला तलाव पूर्ववत करण्याचं मोठं काम होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदाचं प्रदर्शन हे जैवविविधतेचे सप्तरंग या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे 200 प्रजातींची फुलझाडं, फळांची रोपटी, रंगीबेरंगी फुले आणि पाने असलेली झाडं, औषधी वनस्पती आदी मिळून सुमारे 5000 रोपांचा समावेश आहे. सुमारे 90 संस्थांनी आकर्षक पुष्परचना, निसर्गाशी निगडीत देखावे, फुलपाखरांची छायाचित्र यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी सादर केली आहे. या प्रदर्शनामध्ये कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडं, कुंड्यातील शोभिवंत फुलझाडं, वामन वृक्ष, आमरी, कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले, दांडीसह इतर असे एकूण 30 विभाग आणि पोट विभाग आहेत. तसंच यावर्षी लाईव्ह नेचर पेंटिंग तज्ज्ञाच्या साहाय्यानं वृक्षांवर यंत्रांच्या मदतीनं रोहण करण्याचं प्रात्यक्षिक हेरिटेज ट्री ट्रेल ही प्रमुख आकर्षणं नागरिकांना अनुभवता येणार आहेत. या प्रदर्शनात उद्यानविषयक वस्तूंच्या विक्रीसह बांबूंपासून बनवलेल्या वस्तू, नैसर्गिक खतांचा वापर करून उत्पादित भाज्या, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आदी 40 दालनांचा समावेश आहे. वृक्षवल्ली 2025 प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता 65 वर्षांवरील रिक्षा चालकांना 10,000 रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. मुंबईमध्ये आनंद दिघे महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत या निर्णयाची घोषणा करण्यात आली. राज्यातील 1 लाखापेक्षा अधिक रिक्षा चालकांना याचा फायदा होणार आहे, परंतु हे अनुदान एकदाच देणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसंच 5 वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षांच्या पुढील रिक्षा चालक या अनुदानास पात्र असतील असंही स्पष्ट करण्यात आले. आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आम्ही कल्याणकारी मंडळ निर्माण केलं असून या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षा चालक आहेत त्यांना आम्ही पुरस्कार देणार असल्याचंही सांगितलं. 5 वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षांच्या वरील जे काही रिक्षा चालक आहेत त्यांना आम्ही प्रत्येकी 10,000 रुपयांचं अनुदान देणार आहोत. आजच्या घडीला राज्यात 14,387 रिक्षा चालक हे 65 वर्षांवरील असून त्यांना यावर्षी आम्ही 10,000ची रक्कम देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या नावानं मंडळ स्थापन केल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ असं त्याचं नाव असणार आहे.
या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची भरघोस तरतूदही करण्यात आली आहे. 27 जानेवारी हा वर्धापन दिन असेल. या लोगोचं प्रकाशन 1 मार्च रोजी करण्यात येणार आहे. या महामंडळाचं ठाण्यात मुख्य कार्यालय असणार असून परिवहन मुख्य कार्यालयात भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होईल. राज्यातील 1 लाखांपेक्षा रिक्षा चालकांना याचा फायदा होईल. त्यांच्यासाठी वेगळी बँक निर्माण करण्याचाही मानस आहे. याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. मंडळाचे 500 रुपये भरून सभासद सदस्य होण्यासाठी भरावे लागतील. वर्षाला 300 रुपये फी द्यावी लागेल. बोगस रिक्षा चालकांवर कठोर कारवाई केली जाईल. सर्वांनी नोंदणी केली तर 67 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे येतील, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितले. हम अंग्रेज के जमाने के जेलर है, आधे इधर आओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ हा शोले चित्रपटातील संवाद सांगत पीछे कोई नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावलाय. माझ्या रेषा कमी करण्यापेक्षा स्वतःच्या रेषा वाढवा आणि लोक सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला आहे. ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथे कसा राहील राजन साळवी, अशी टीकाही त्यांनी केली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिंदे यांनी बोलताना ठाकरे गटाला टोले लगावले. महाविकास आघाडीनं बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या प्रकल्पांना पुढे नेत चालना दिली. लोकाभिमुख लोककल्याणकारी अशी लाडकी बहीण योजना, शेतकरी भाऊ अशा योजनाही आणल्या. गेल्या 2.5 वर्षात केलेल्या कामांमुळेच आज अनेक लोक शिवसेनेत सामील होत आहेत. मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी आपल्याला सांगितले की पक्ष मोठा होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. तसंच पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तर आमची किंमत आहे. म्हणून राजन साळवी आपण देर आए दुरुस्त आए, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सुबह का भूला यदि शाम को घर जाए तो उसको भूला नहीं कहते. याचप्रमाणे राजन साळवी हे आमच्याच परिवारातील आहेत. त्यामुळे खऱ्या शिवसेनेत साळवी हे सामील झाल्याचा आनंद असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. कोणतीही अट न ठेवता शिवसेनेचं काम करायचं एवढीच भावना साळवी यांनी बोलून दाखवली. परंतु या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल, असंही शिंदे यांनी सांगितलं. ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथे कसा राहील राजन साळवी, अशी टीकाही त्यांनी केली. दिल्लीमध्ये महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रगौरव हा पुरस्कार आपल्याला शरद पवार यांच्या हस्ते मिळाला. तिथे महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे उपस्थित होते. एका मराठी माणसाला मराठी माणसानं पुरस्कार दिला याचा अभिमान झाला पाहिजे होता. परंतु किती जळणार, किती जळफळाट होणार, किती शिव्याशाप देणार. तुम्ही माझी रेष कापण्यापेक्षा तुमची रेष वाढवा आणि त्यासाठी लोकांमध्ये जा, कारण घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत. हे विधानसभेच्या निवडणुकीनं दाखवून दिले. माझी रेष ही जनसेवेची आहे, असा टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेनं प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याबाबत 7,500हून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी 150 तक्रारींवर गुरुवारी सुनावणी पार पडली. यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्याचा सूर तक्रारदारांनी लावला. 7,500हून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया 1 ते 1.5 महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या 2 दिवस आधी ठाणे महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध केला होता.
या आराखड्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवणं, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण, डिजिटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुविधा यांच्यासह आध्यात्मिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. वॉटरफ्रंट, अर्बन फॉरेस्ट पार्क, सांस्कृतिक केंद्र, सायन्स पार्क, स्नो पार्क, विविंग गॅलरी, एक्झिबिशन सेंटर, आध्यात्मिक सुविधा केंद्र यांच्यासह इतर महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश करण्यात आलाय. या आराखड्याबाबत 7,500हून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्यात. या तक्रारींवर गुरुवारपासून सुनावणी घेण्यास सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्यानं ही सुनावणी घेतली जात आहे. पहिल्याच दिवशी 150 तक्रारींवर सुनावणी पार पडली. यामध्ये तक्रारदारांचं म्हणणं पालिका प्रशासनाकडून ऐकून घेण्यात आलं. यामध्ये प्रामुख्यानं आरक्षण, फेरबदल आणि रस्ता रुंदीकरण याबाबत नोंदवलेल्या तक्रारींचाही समावेश होता. अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेल्या आरक्षणास तक्रारदारांनी विरोध करत तो रद्द करण्याचाही सूर लावला. 7,500हून अधिक तक्रारी असल्यानं ही सुनावणी प्रक्रिया 1 ते 1.5 महिना सुरू राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. आज माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. एकामध्ये दुःखाश्रू आहेत. गेल्या 38 वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि 2009 ते 2019 मध्ये आमदार होऊ शकलो आणि त्यानंतर शिवसेनेचे उपनेते झालो. सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य इतक्या मोठ्या पदावर पोहोचलो, तो पक्ष आज मला मागे सोडून नव्या प्रवाहात यावं लागत आहे. याबाबत मला दुःख आहे, असं माजी आमदार राजन साळवी यांनी सांगितलं. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी दुपारी ठाण्यातील आनंद आश्रमात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी राजन साळवी माध्यमांसमोर बोलत होते. 9 फेब्रुवारी रोजी भाईंना म्हणजेच एकनाथ शिंदेंना भेटून कुटुंबातील सदस्य येऊ इच्छित असल्याची इच्छा आपण व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने 2000 साली आपण जिल्हा प्रमुख झालो. त्यावेळी याच ठिकाणी माझा दिवंगत आनंद दिघे यांनी सत्कार केला होता. आज अनेक वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माझा सन्मान होत आहे. आज माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. एकामध्ये दुःखाश्रू आहेत. गेल्या 38 वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि 2009 ते 2019 मध्ये आपण आमदार होऊ शकलो आणि त्यानंतर शिवसेनेचे उपनेते झालो. सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य इतक्या मोठ्या पदावर पोहोचला, तो पक्ष आज आपल्याला मागे टाकून सोडून नव्या प्रवाहात यावं लागतंय. याबाबत आपल्याला दुःख असल्याचंही साळवी यांनी सांगितलं. तर दुसऱ्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत. कुटुंबातील सदस्य म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर प्रेम केलंय, असंही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. आपल्याला शिवसेना पक्षाकडून सर्व काही मिळाले. आपण समाधानी आहोत, परंतु भविष्यात कालखंडात संघटना वाढवणं मोठं होईल. आपल्यासोबत आलेल्या शिवसैनिकांना योग्य सन्मान दिला जावा अशी अपेक्षा असल्याचंही साळवी यांनी सांगितलं. 2.5 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊ शकलो नव्हतं, त्याचं आपल्याला दुःख आहे. 2024च्या निवडणुकीत आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. 2014 साली युतीची सत्ता आली. त्यावेळी मंत्री होईल असं वाटलं होतं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली शिफारसही केली होती, परंतु आपण मंत्री होऊ शकलो नव्हतो. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी यावेळी दीपक केसरकर यांना मंत्री केलं. 2019च्या निवडणुकीत आपण पुन्हा मंत्री होऊ असं वाटलं होतं. त्यावेळी उदय सामंत मंत्री झाले. 2024च्या निवडणुकीतही सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार असं वाटलं होतं, परंतु नियतीच्या मनात वेगळं होतं. 2024चा पराभव आपल्या जुवारी लागलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनायक राऊत यांना आम्ही खासदार केलं. त्याच विनायक राऊत यांनी किरण सामंत यांचं काम केलं असा आरोप देखील त्यांनी राऊत यांच्यावर यावेळी केला.